आता बातमी पावसासंदर्भातली आहे। कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। अगदी पहाटेपासूनच मुंबईच्या काही भागामध्ये पावसाची ही रिपरिप पाहायला मिळते। तर यामध्ये दादर, परळ आणि भायखळ्यात पावसाच्या सरी बरसल्यात। 8 जुलैला झालेल्या मुसळधार पावसाचा लोकल सेवा आणि इतर वाहतुकीला जबरदस्त फटका बसला होता। त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे एक प्रकारे अघोषित बंदचा त्या दिवशी अनुभव आला होता। दरम्यान आज सुद्धा अगदी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे पुढे दिवसभरात जर असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबईमध्ये पुन्हा पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबईच्या अनेक भागामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या मी परेलच्या खरतर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता खरतर जशा पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे सकाळ सकाळी कामाला जाणारे सगळे चाकरमानी आहेत त्यांची मात्र ताळंबळ उडताना पाहायला मिळते। सकाळीच पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे कामावर बाहेर पडत असताना छत्री सांभाळत स्वतःला खरतर बस पकडण्याचा प्रयत्न असेल किंवा कामावर जाताना ट्रेन पकडण्याचा प्रयत्न असेल। लहान लहान मुलं जी आहेत ती खरतर शाळेला निघालेली आहेत आणि अशा वेळी त्यांना सांभाळत पालकांची देखील तारांबळ होताना पाहायला मिळत आहे। मात्र काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस मुंबईचा अनेक परिसर असेल त्याच्यामध्ये दादर, परेल, भायखळा हा परिसर असेल या सगळ्याच परिसरामध्ये मुसळधार पावसाने आता हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे तारांबळ जरी उडाली असली तरी सुद्धा एक संपूर्ण भागामध्ये आपण पाहत आहोत की एक ढगाळ वातावरण देखील तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्याचमुळे आज दिवसभर असाच हवामान राहील अशी सुद्धा एक शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आपण पाहतोय मुंबईमध्ये पहाटेपासूनच हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे दिवसभर जर आणखी जोरदार पाऊस राहिला तर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावं असंही आवाहन केलं जात आहे। खरं तर